त्या गवडीनीचं दूध तिच्याच घरी द्या, प्युअर दूध खाऊ म्हणे. सुदामा म्हणतो, बंधुमंगल म्हणतो म्हणे, कृष्णा तू राजाचा पोर आहे म्हणे, आमच्या आधी दूध दही दूध नाही म्हणे, गावड्याचं सगळ्याच्या आधी दिसता म्हणे. म्हणे तो राजा कंस आहे म्हणे, तिचे सैनिक येतात आणि सगळं दूध सगळं घेऊन चालले जाता म्हणे. असं आहे. मग म्हणे आता काय करायचं म्हणे, जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली को, हाँ, और हमारे कृष्ण कन्हैया उंगली को टेढ़े है ना, आमचा कृष्णा सीधा नाही. आता तुम्हाला आमच्या कृष्णाची एक छवी दाखवतो. राधारमण लाल सरकार आहे ना, हिले टेढ़े ठाकूर म्हणतात. राधारमण लाल म्हणजे हर चीज टेढ़ी, कधी सीधे काम करता नाही. ध्यान करो. बोलो राधा रमण लाल की जय हो. लक्ष देऊन पहा. आधी बोट काय आहे, टेढ़े. टांग काय आहे, कमर टेढ़ी. अजून आणि मुख हे मोर पंख हे भी टेढ़ी. भगवंत कधी आमचे सीधे नसता नाही, और हम उनके भक्त, हम भी कभी सीधे रहते. मला तुम्ही पाहता ना कधी स्कूटीवर फिरेन तुमच्या गावामध्ये, मी सगळ्याला दिखत राहतो. कधी कोणाच्या स्कूटीवर, तर कधी पायदल, तर कधी कुठे. कसं आहे बाबा, आमचे आराध्य दैवत म्हणजे भगवान श्री कृष्ण. ते लीला करत फिरत, आम्ही लीला काही करत, बाकी त्यांचे लक्षण आमच्यामध्ये असतात है ना. मी कधी कोणाच्या घरी पोहोचून जाईन त्याचा अंदाजा नाही, तर हमेशा सतर्क राहायचं. कृष्णानंद महाराजची कथा लागली म्हणजे घर साफ सुत्र व्यवस्थित ठेवायचं, बरोबर की नाही. कहा कोणाच्या घरी एंट्री होणार त्याचा भरोसा. जर तुम्ही घरी नसले, ज्याच्या घरचे भांडे उलटे पडेल दिखले, ज्याच्या घरात तबाही होईल दिखली, म्हणजे महाराज आपल्या घरी आलते. आलं का लक्षात? हा, मग आता घरीच राहायचं. आता तुमचं भाग्य, तुम्ही घरी असता की नाही असता है ना. माझा काकण भांड्यामध्ये हात नको ठेवला. तर बाबा भगवंताने म्हणे आता काय म्हणे, एक काम करता म्हणे, असं भेटत नाही ना, नाही भेटत नाही म्हणे, घरचे देता नाही म्हणे. आता काय करा मग म्हणे, स्वतःच्या घरात चोरी करा. चोरी म्हणे, नाही नाही चोरी ना करवा. मधुमंगल काय म्हणतो, नहीं नहीं रे बाबा, मैं तो चोरी नहीं करूँगो, माँ मैया बहुत मारेगी. बोले इसको चोरी नहीं, इसको खुद के हक्क का लेना कहते हैं. मग भगवंताने एक टीम बनाली. काय, एक संघटना त्या भगवान श्री कृष्णानंदनानं बनाली. म्हणजे काय, माखन चोर, मटकी फोड प्रचार प्रसार संघटना. आणि त्याचे अध्यक्ष कोण, स्वयं यशोदानंदन भगवान श्री. मटकी फोड माखन चोर अशी संघटना बनाडली, आणि त्याचे अध्यक्ष बनले भगवान श्री कृष्ण. उपाध्यक्ष बनले बलराम या, आणि सचिव बनले सुदामा, मधुमंगल, हे सगळे काम करणारे. मग म्हणजे आता कृष्णा चोरी करायची, मग कशी करायची, चोरी करायची तर मग कशी करायची, म्हणजे आयडिया कोणा दिला, कृष्णाला. मग आता शिकाडी कोण, मग सगळ्यात जास्त दूध दही कोणाच्या घरात आहे, कृष्णा. म्हणजे एक काम करतात, सगळ्यात पहिले माझ्याच घरात है ना, सगळ्यात पहिले माझ्याच घरात. आणि माझ्याच घरात गेले बाबा, पहिली चोरी सक्सेस झाली. काय, पहिली चोरी सक्सेस झाली. मग आता गवडणीच्या घरी चोरी करण्या चालू केल्या. याच्या घरून दूध, त्याच्या घरून दही, त्याच्या घरून ताक, असं भगवंतानं चोरी करणे चालू केली. पुऱ्या गोकुल म्हणे, आसपासच्या क्षेत्र म्हणे, भगवंताच्या धाकानं सगळे आता काय करता, लेकराच्या धाकान तुम्ही काय करता, रिमोट वर ठेवून देतील, देवारावर फसवून घेतील, आतंकवादी आला तर काही बी तोंडात घालतो म्हणे, बरोबर की नाही. तसंच या गवडणीनं काय करलं म्हणे, दही दूध आपल्याला काही उरू देत
नाही. सगळ्याने वरे बांधणं चालू केलं. एका गवळणीने भगवंताला चॅलेंज केला, तू सगळ्याच्या घरी चोरी करून दाखवतो म्हणे. काय हिंमत आहे तर महाघरी ये म्हणे. ते ओव्हर कॉन्फिडेंस, महाघरी ये म्हणे. असा आहे, यू 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 तुम्हारा नंबर भी आहे. महाराज एक दिवशी मीटिंग भरली आणि भगवंताने म्हटलं आता काय करायचं. तर आता काय करायचं म्हणजे चाल त्या गवडणीच्या घरी चोरी करायला. गवडणी लय हुशार होती. तिनं त्या मटकीवर पाण्याच्या परातावर घंटी टांगली होती, म्हणजे आधी धक्का लागला घंटी वाजणार. घंटी वाजली की आपल्या कृष्णाला पकडू. गेले बाबा सगळे बनवली टोली चिटवली. काय अण्णा भाऊ तू काय आणायची वाट पाहतो. बनवली टोली गेले त्या भिंडाला गोबर चोट्टीच्या घरी चोरी करायला. शेण चोट्टीच्या घरी म्हणून आपलं शेण चोरलंय. आपल्याला इथं ओ स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम स्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम महाराज भगवंताचं आगमन झालं. आणि मग आता भगवंतानी काय लीला रचली. जशीच टोली बनवली एकावर एक, खाले मधुमंगल सुदामा श्रीदामा सगळे घोडे बनले. त्याच्यावर एक अजून एक कप्पी बनली, त्याच्यावर एक गेले भगवान नटवरानंद किशोर. तू नको हार्ट अटॅक देतो आता, नारळ फेकून मारीन तुझ्या. चला इकडे लक्ष द्या. बोलो माखन चोर प्रभू की जय हो. महाराज भगवंतानी टोली बनवली, वरे गेले. वरे सापडली भगवंताले कोण? घंटी. काय सापडली? घंटी. भगवंताने घंटीने म्हटलं, घंटी तू जर वाजली, तू त्या विचार ध्यानात ठेव. तू जर वाजली मग तू तुझ्या पाहून घ्यायचं. म्हणे ठीक आहे भगवंत मी वाजणार. भगवंतानं परात पण सगळं पाणी पाईप घेतला, पाईपतून सगळं पाणी खाली उतारलं, परात खाली ठेवली. पहिला गोळा घेतला मधुमंगलच्या मुखामध्ये, दुसरा गोळा घेतला सुदामाच्या मुखामध्ये, तिसरा गोळा घेतला तन सुका मन सुका धन सुका सगळ्याच्या गोळामध्ये. आता सगळ्याचे फोटो भरले. मग भगवंतानी म्हटलं आता सगळ्याचं झालं का? म्हणे हो. आता मग मी बी खाऊ का? मग भगवंतानी काय करलं महाराज, जसेच भगवंतानी पहिला त्या गोळा घेतला त्यांच्या मुखात ठेवला आणि तसंच घंटीनं वाजणं स्टार्ट केलं. डन 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 डन. जोरात जोरात घंटी वाजायला लागली महाराज. पहिलाच गोळा घेतला तशीच जोरात जोरात घंटी वाजू लागली. आणि जशीच घंटी वाजायला लागली भगवंतानी म्हटलं, ए थांब 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 थांब, तू कशी काय वाजतीये? काय तुला नाही सांगितलं होतं ना? बाकी त्या घंटीच्या मनातल्या भाव आहे का हो? आता डायरेक्ट रास मंडलवर फुलं उडू ना. ही लीला झाली की याच्या नंतर आल्या लीलावर आपण फुलं उडू. आता शांतता ठेवा. आता इकडे तुम्ही सगळे इकडे लक्ष द्या, त्यांचं काम करू द्या. काय महाराज जशीच घंटी वाजली त्या घंटीतल्या मनातले भाव आहे का? म्हणजे तू वाजली का? तुला नाही सांगितलं होतं ना?
आणि नाही सांगितल्यानंतरही तू वाजली का? म्हणे प्रभू जडलो की साधारण मनुष्य भोग ग्रहण करत होते ना, म्हणून मी वाजली नाही. पण या जगतचा पिता परमपिता परमात्मा माझ्यासमोर जहा भोग ग्रहण करीन, वाजणं माझं काम आहे. तसंच महाराज टन 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 घंटी वाजली, आणि घंटी वाजली तशी भगवान सगळे खाली फेकावून गेले. आणि जसेच खाली फेकाले भगवंत वरच्या वरी लटकेल राहून गेले. दोघी हात वरे जराशे कृष्णा वरच्या वरे लटकेल राहून गेले. आणि जसेच लटकेल राहिले, भगवंतानी काय केलं? महाराज आता खूप हुशार होते. घेतली आपली बासरी है ना, आणि जशीच बासरी घेतली, बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि महाराज त्या गवळणीच्या घरच्या जितल्याही मटक्या होत्या भगवान खाले कुदले, त्या सगळ्या मटक्या भगवंतानी फोडल्या तर फोडल्या, तर पुऱ्या घरात लिपन पोतन करून पयायला लागले. आणि जसंच भगवंत पडायला लागले, तसंच त्या गवळणीनं भगवंताला धरलं. हो धरेला नंदाचा नंदन, हो धरीला नंदाचा नंदन, धरिला नंदाचा नंदन, धरिला नंदाचा नंदन, धरीला नंदाचा नंदन, धरीला नंदाचा नंदन. धरिला नंदाचा नंदन, धरिला नंदाचा नंदन, धरीला गाडी गाडी बोलो पट्टी फोड़ भगवान की. ओ धरीला नंदाचा नंदन, धरीला नंदाचा नंदन. महाराज त्या गवळणीला भगवान श्रीकृष्णाला धरलं, आणि धरलं आज पकड म्हणी आला कोण? धरीला नंदाचा नंदन, नंद बाबाचा नंदन. आज आता चला, आज तुला सोडणार नाही. तसंच महाराज त्या गवळणीची लीला आहे का? भगवंताचा हात धरला, खरं खरं ओढत 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 कुठे घेऊन गेली? नंद भवन. नंद भवन मध्ये घेऊन गेली. हातात भगवान श्रीकृष्णाचा हात धरेल आणि आवाज देते, ए यशोदा, नंद बाबा, सबरे के सबरे इथे आव. काय झालं सखी, सांग ना काय झालं? म्हणे आज त्या पोऱ्याला मी चोरी करताना धरलाय. म्हणे असं आहे तुझं चोरी करताना? हाव म्हणे, तिनं माझ्या घरातल्या मटक्या फोडल्या म्हणे. असं आहे? असं का? म्हणजे तिनं कोणत्या कृष्णाने धरला, त्याचं वय काय? म्हणे तिह्या कृष्णाने धरला. असं आहे का? म्हणे काय करत होता? मटकी फोडत होता. कोणाच्या घरात? म्हणे माझ्या घरात. असं का? म्हणे तुले पक्क याद आहे मयाच पोऱ्या होता? म्हणे हाव, मला पक्क याद आहे, त्याच पोऱ्या होता. तू घेऊन कोणाला आली आहे? त्या पोऱ्याले, कृष्णाले. भगवंताची लीला पहा. भगवंताचा हात धरला होता. रस्त्यानं जाता जाता भगवंताने त्याचा हात सोडला आणि तिचा नवऱ्याचा हात त्याच्या हातामध्ये दिला. तो नवरा म्हणतो, ऐकू, अरे तू गुच्चाप चाल. खरं 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 त्या नंद भवन म्हणे घेऊन गेली. आणि जशी घेऊन गेली म्हणे, गोपिके तू आता पागल झालेली आहे म्हणे, तू अकोला जाय, कधी ऍडमिट होय. ते म्हणे मी पागलनी झाली, पाय सबूत आहे माझ्याजवळ. आणि जसंच तिचा नवऱ्याचा हात पुढे गेला, पाय अहो तुम्ही कुठून आले म्हणे? तुझ्या घरचा माणूस म्हणतो तू न तेल सोडला न माझ्या हात धरला.
तुला एवढी खुशी झाली त्याला धरायच्या चक्कर म्हणे मी त्या शेजारीच उभा होता. तुला वाटलं तू त्याचा हात धरला, तू खरं खरं मला ओढत घेऊन आली आणि ज्या हालत म्हणे ओढत घेऊन आली म्हणे मला आवाज बी नाही निघाला. मला माफ करा. ते यशोदा मैया म्हणते तुला सुदबुद आहे म्हणे त्या नवऱ्याचा हात ओढत घेऊन येऊन गेली माझ्या घरी लेखाचं चुकल्या करायला. म्हणते या लेख दुधाचा धुवेल आहे म्हणे. खरंच भगवान दुधाचे भगवंता का चोरी करता का? जिच्या घरी 9 लाख एवढ्या त्याला चोरी करायची काय गरज पडली? बरोबर आहे की नाही? भगवंताची अशी लीला चालू झाली बाबा. जशी जशी लीला चालू झाली पुढे धेनुकासूर आला. भगवंतानं धेनुकासुराचाही उद्धार केला. मग एकदाची कथा येते की सर्वेचे सर्वे बाल गैया चरायला मधुवनात गेले होते. गैया चरते आणि त्या दुष्ट कंसाने कोणाला धाडला होता? कालिया नागाला. कोणाला? यमुना नदी म्हणे तो कालिया नागाला. कालिया नागाला बघून सगळे भगवंताला मोह ची टाकली अंगावर की मोहित होते. पण भगवंत मोहित झाले नाही. म्हणून त्यांनी दिमाग लढवला. आता या कृष्णा येईन कसा? गावडा पाणी प्यायला आल्या. यमुना नदी म्हणजे तो कालिया नाग लपलेला होता. भगवान जसेच गावड्या पाणी पिऊ लागल्या त्या कालिया नागानं त्याच्या फन वरे केला आणि भगवंताला त्याच्या सोबत खाली घेऊन गेला. जसाच खाली घेऊन गेला महाराज काय जसाच खाली घेऊन गेला भगवंताचा जलामध्ये उद्धार केला आणि त्याला श्राप दिला की आजच्या बाद कधी ह्या नगरीकडे पलटून पाहतो. महाराज बाहेर निघाला आणि सगळे गोकुल नगरी पाहते. त्या कालिया नागाच्या फणवर बसून आमच्या नटवर गिरधारीनं काय केलं? नृत्य केला. कोणाच्या फणावर बसून? कालिया नागाच्या फणावर बसून महाराज नृत्य केला. आणि नृत्य केला श्राप दिला काय? जर तुला पलटून पाहिलं तू तिथे दगडाचा होशील. तर आजही महाराज कालिया नागानं डबल गोकुलकडे पलटून पाहिलं. आजही तो कालिया नाग पत्राचा आहे. जर तुम्ही 84 कोस ब्रजमंडलची परिक्रमा करणार तुम्हाला तिथं तो कालिया नाग भेटणार. पुढे कथा आहे ते मग अनेकार्थ राक्षस भगवंताच्या भेटीला येऊ लागले. धेनुकासूर आला, कालिया नाग आला, प्रलंबासूर आला. प्रलंबासूरचा उद्धार केला. मग आता पुढे ते राधा राणीची कथा. अर्थात बरसाना म्हणे राधा राणीनेही जन्म घेतला होता. राधा राणीची सख्या नंदगाव याची टाळ गौलवाल काय करायची? मटकी फोडायची. काही मग एकदा भगवान श्रीकृष्ण बसले होते आणि भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त आवड होती कोणाची? श्री राधेची. राधे नाव ऐकलं की भगवंताला भगवान म्हणतात जो कृष्ण नाही म्हणत ना त्यानं राधा म्हटलं. राधा आली म्हणजे कृष्ण नाव ध्यान करू. राधा आधा. राधा म्हणे आधा येते. बरोबर की नाही? राधा म्हणे आधा येते. याचा अर्थ आहे की राधा नाम में ही कृष्ण आते हे. ओ राधे राधे जप चले आएगे बिहारी. बरं मीनच राधे राधे म्हणायचं का? मीन म्हणायचं का? नाही. तुम्हीही म्हणा मीही म्हणतो. कारण की तुम्ही म्हणसाल तर रात्री तुमच्या घरी मटके फोडायला येणार. तर म्हणा काय उभे राहून सगळ्यांनी भावना हेच तर वाट पाहत होते म्हणा. तुम्ही कधी म्हणणार? राधे राधे जपो चले आएगे बिहारी. राधे राधे
बिहारी राधे राधे जपो चले आएंगे बिहारी राधे राधे जब चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चलो आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी राधे 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 हे राधे राधे जब चले आएंगे बिहारी राधे राधे जब चले आएंगे बिहारी राधे राधे जब चले आएंगे ताड़ी महाराज जा भगवान राधेचं नाव ऐकलं तसंच एकदार ची चित्रा सखी आणि राधा राणीची पूर्ण सखी कुठे आली होती? लक्ष द्या इकडे. राधा राणीची पूर्ण सखी आली होती कुठं? गोकुलला बरसाने होऊन. पण फक्त हा भगवंत होते ना. मग नंतर सुदामा श्रीदामा सांगतो म्हणे भगवंत ते तुम्हाला इशारा करून गेली. म्हणे कोण मला इशारा करून गेली? म्हणे नाव तर सांग, कुठली आहे, काय आहे? अरे कोण इशारा करून गेली? ही ये माझ्या गावाले. कोण होती? जरा बोला, कोण होती? हाँ, बरसाने वाली. बोलो बरसाने वाली की. कसा इशारा? मग भगवंताला गोडी कुणाची? राधाची. भगवंत विचारला, हे श्रीरामा सांग रे कसा इशारा केला त्या राधेनं? ओ करके इशारो बुलाए गई रे, करके इशारो गई रे, करके इशारो बुलाए गई रे, करके इशारो बुलाए गई रे. कोण? बरसाने की चोरी राधा गोरी गोरी, बरसाने की चोरी राधा गोरी गोरी, करके इशारों बुलाए गई रे, इशारों बुलाए गई रे, करके इशारों बुलाए गई रे, इशारों बुलाए गई रे. बरसाने की चोरी राधा गोरी गोरी, बरसाने की चोरी तो क्या राधा गोरी गोरी. बोलो बरसाने वाली की, राधे प्यारी की. जो कान्हा मेरो नाम न जानो, कान्हा मेरो नाम न जाने, जो कान्हा मेरो नाम न जाने, जो कान्हा मेरो नाम न जाने, मुझको बरसाना बताई गई रे, राधा रंगीली बताए गई रे. कौन? बरसाने की चोरी राधा गोरी गोरी, बरसाने की चोरी राधा गोरी गोरी. ताली ताली.
बोलो राधे प्यारी की महाराज मग भगवंतांच्या आता राधा 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 आली होती म्हणे हो राधा पण राधाची सखी आली होती मग अजून काय काय सांगलं त्या राधेच्या सखीनं कुठे राहते मग म्हणे या कृष्णाला माहित आहे का काय जो गाना मेरो गाव न जाने जो गाना मेरो गाव न जाने जो काना मेरो गाँव न जानो जो काना मेरो गाँव न जानो मुझो बरसानो बताए गई रे मुझो बरसानो बताए गई रे बरसाने की छोरी राधा गोरी गोरी बरसाने की छोरी राधा गोरी गोरी चारों बुलाए गए इशारों बुलाए गए रे बरसाने की छोरी राधा गोरी गोरी बरसाने की छोरी राधा गोरी गोरी महाराज पण बरसानं आल्यावर ओळखायचं कसं की राधा राणीचा घर करूच आहे मग काय म्हणते ते सखी राधा राणी काय म्हणते मेरे अंगना में तुलसी को बिरवा 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 तुलसी को बिरवा बताए गई रे तुलसी को बिरवा बताए गई रे बरसाने की छोरी राधा गोरी गोरी बरसाने की छोरी राधा गोरी गोरी करके इशारों बुलाए गई रे 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 अरे साले असं काय डिल्ला डिल्ला म्हणता जोरदार बोलो लड्डू चार कचोडीचे राधा राणी की बरसाने बरसाने की छोरी राधा गोरी गोरी बरसाने की छोरी राधा गोरी गोरी करके इशारों बुलाए गई रे करके इशारों बुलाए गए रे करके इशारों बुलाए गई रे गिरोता की गिरोता की चोरी गिरोदा की चोरी राधा गोरी गोरी गिरोदा की चोरी राधा गोरी गोरी बरसाने की चोरी राधा गोरी